श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे रविवारचा ब्लॉग तुम्हाला आता लेटनं पडत आहे, कारण पुढं तुम्हाला कळलंच. तर बघा, आज सकाळ सकाळी मी आलेलो होतो वरती, आंघोळ झाली आणि म्हटलं की टाकीत पाणी केवढं आहे बघावं, आणि जर पाणी मारायला इथं कोण आलेलं असलं तर त्यांच्याकडनं घ्यावं, ह्यासाठी मी वरती आलेलो होते. पण पाठीमागं बघितल्यानंतर कळलं की मेंढ्या म्हणजे शेळ्यांचं जे हे बसवतात बघा रानात, आता आमच्या इकडं तर बसवतात खत घालण्यासाठी. तर मेंढ्या बसवणे असंच एवढंच म्हणतात, मला तर एवढंच माहीत आहे, कारण आमच्या गावाकडं बसवायचे आहेत मामांच्या तिकडं तीन, मावशीच्या तिकडं तीन. त्यामुळं तर आता फुलांचं तर तुम्हाला माहीतच आहे, झाडं पूर्ण शेळ्यांनी खाऊन टाकलेले आहेत. त्यामुळं आता जेवढी आहेत तेवढीच फुलं देवासाठी मी घेतलेले आहे. आज रविवार होता आणि परत पौर्णिमा पण होती, त्यामुळं म्हटलं चला आज देवपूजा करून घ्यावी. आणि काय झालेलं होतं, जे मी तेल करून ठेवलेलं होतं बघा देवाच्या साईडला, तिथं कोण जात नाही म्हणून मी ठेवलेलं होतं. आणि आम्ही बाहेरची गटरीची जी साफसफाई घाण काढत होतो त्यावेळेला श्री आत आलेलं होतं आणि त्याच्या हातनं शेंगदाण्याची बरणी पडली, डबा, आणि तेल सगळं म्हणजे थोडं तेल त्याच्यातलं सांडलं, देवाऱ्यावरती उडलं. आणि मग परत कोणच त्याला हात लावलेला नव्हता. आता म्हटलं हे मलाच करायला पाहिजे, त्यासाठी म्हटलं असू द्या, आता ज्यावेळी पूजा करायची त्यावेळी एकदमच सगळं पुसून स्वच्छ छान असा देवारा करून घ्यायचा. तर आज पौर्णिमा असल्यामुळं आजची खरी होती. तसं तर आमच्यात कोण एवढं पाळायचं किंवा पौर्णिमा अमावस्या एवढं कोण लक्षात ठेवत नाही, पण आता आहेत देव तर घरात, देवपूजा करावी, स्वामींना आंघोळ अभिषेक तेन घालावी, त्यासाठी मी आता इथं घेतलेलं होतं. आता सगळं स्वच्छ करून घेतलं, कारण तेलकट पूर्ण देवारा झालेला होता, तेल सांडलेलं होतं सगळं त्यामुळं. आणि जे तेल करून ठेवलेलं होतं बघा, तर ते सगळं देवाऱ्यावरनं उडलेलं होतं, परत देवांवर पण उडलेलं होतं. आणि श्रीनं गडबडीत घाबरून ते पुसून ठेवलेलं होतं देव आणि हे, आणि माझं लक्षच नाही, मला सांगितलं पण नाही त्यानं, आणि असं झाले. त्यासाठी आता तेलकट झालेलं होतं देव, त्यासाठी मी पहिला स्वच्छ करून घेतलेलं तिथं देव, आणि मग साध्या पाण्यानं इथं धुवून घेतलेलं आहे. तर अभिषेक घालताना दोन प्रकारे पाणी घ्यायचं असते, गरम आणि गार, आणि मग अभिषेक घालायचं असते. तर माझ्याकडं मध आणि तूप काय नव्हतं, तर पंचामृत त्यालाच म्हणतात बघा, तूप, दही, मध, साखर आणि दूध हे करून पंचामृत जे करतात, तर ते आता दोन गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, त्यामुळं दही, साखर आणि दूध एवढंच घेऊन मी अभिषेक आजचा करणार होतो. आता लई दिवसांना अभिषेक करत आहे, त्यामुळं म्हटलं चला थोडं तुम्हाला दाखवावं. तर इथं सगळंच देव बघा एवढं तेलकट तेलकट झालेलं होतं, आणि मला वाटलं ग्रंथ तेन त्याच्यावरती पण तेल सांडले का काय माहिती, काय करत होता काय माहिती नेमका. आणि मला नंतर सांगतोय की रांगोळी त्यानं असं दिसली मला असं ह्याच्यासारखे झालेली, मग म्हणतोय की तू कावचील, म्हणून मी काय बोललो नाही. आणि बघा मी इथल्या इथंच माझं कसं काय लक्ष गेलं नाही, मला तेच कळलं झाले. आणि आता म्हटलं असू दे, आता बारकी पोर आहेत, होते बारकी म्हटलं तर आता ते का बारका नाही आहे, पण आता होते चुकून माझ्या हातनं सांडलं असतं तर मी कुणाला बोलणार होतो, त्यामुळे मी त्याला काहीच बोललो नाही. म्हटलं असू दे आता, फक्त काम वाढलं म्हणजे काय, पूर्ण फोटो ते सगळं तेलकट तेलकट झालेलं होतं, त्यामुळं थोडंसंच मी अभिषेकनं आणि थोडंसं असं ह्यानं गरम पाण्यानं हे पुसून ते घेतलेलं आहे, म्हणजे तेलकटपणा जो आहे तो निघून जाईल त्यासाठी. तर इथं बघा फुलं एवढी होतीत. आणि अभिषेक आता कसा करायचा आहे, तर ह्याच्यामध्येच म्हटलं दुसरं आता कुठलं भांडं पण नाही आहे, आणि ह्या प्लेटमध्ये फक्त मी चपाती तेन म्हणजे चहा देण्यासाठीच घेते, त्यामुळं म्हटलं की चला आता ही प्लेट जी आहे तर ह्याच्यामध्येच अभिषेक घालावं, कारण दोन्ही पण ताटं जी आरतीची होती तर ती घासायला होते, त्यामुळं. तर पाणी एक संपलेलं आहे, त्यामुळं काहीच सुचत नव्हतं ताईंनो. तर बघा इथं अभिषेक अशा प्रकारे घातलेला आहे. आता आम्ही तर असा साधा सिंपल अभिषेक घालतो, तुम्ही आणि कसा अभिषेक घालता तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं जे देव असतात तर त्याच दुधानं दह्यानं घासून घ्यायचं असतात, तर वेगवेगळं असं म्हणजे ठेवून मी प्रत्येकाच्या डोक्यावर चमच्यानं असा अभिषेक केलेला आहे. तर अभिषेक घातल्यानंतर देव एकदम चकचकीत आणि चकाकतात बघा. तर माझ्याकडे जास्त काही नाही आहेत, फक्त एक गणपती बाप्पांची मूर्ती, स्वामींच्या दोन मूर्त्या, आणि सानूनं ज्यावेळी कण्हेरी म्हटला गेलेली होती त्यावेळी पिंड आणलेली होती तर ती एक आहे, आणि बाळकृष्ण ते पण आम्ही पूजा इथं घातलेली होती त्यासाठी घेऊन आलेलो होतं. नाहीतर बाकी दोन फोटो आहेत ते फक्त आपलं महालक्ष्मी, आता ह्याच्यात काय बरं, दिवाळीमध्ये आपण पूजा करते बघा लक्ष्मीपूजन, तर त्यावेळेला ते फोटो आणलेलं होतं. आणि असंच तुळजाभवानीच्या मंदिरात गेल्यानंतर आता कुळस्वामी आहे म्हटल्यानंतर ते फोटो तुळजाभवानीचा मी आणलेला होता. तर चला आता इथं देवपूजा छान अशी मस्त
देव चांगले घासून ह्यानं घेतलेले आहेत. आणि पितांबरी थोडीच होती त्यामुळं म्हटलं की नको आज पितांबरीनं घासायला. आणि तुम्ही देव कशानं स्वच्छ करताय ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं असं श्रीयंत्र, स्वामींची मूर्त्या, परत गणपती बाप्पांची मूर्ती, फोटो, ह्या सगळ्याला मी अभिषेक घालून घेतलेला आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी वातच लावायचं विसरलो आणि गरम एवढं होत होतं त्यासाठी फॅन लावलेला होता समोर आणि त्यामुळं वात सारखी विजायला लागलेली होती. आता राहील तोपर्यंत राहील म्हटलं, कारण देवपूजा करत असताना वात ही लावून ठेवायची असते, म्हणजे देवापासला जो दिवा लावायचा असते तेवढं माहीत आहे, त्यासाठी आता म्हटलं की लावावं. तर इथं गरम पाण्यानं मी परत देव सगळं धुवून घेतलेलं आहे. तर आमच्या इकडं तर असाच अभिषेक करतात देवाटला. तर तुम्ही कोणत्या प्रकारे देवाटला अभिषेक करताय ते पण मला नक्की सांगा ताईंनो. तर झालं, इथं आता मूर्ती त्यांनी सगळी स्वच्छ करून घेतलेलं. आता ही मूर्ती जी आहे ती अक्कलकोटवरून आणलेली होती. तर ह्याची पण एक गोष्ट आहे, तर ती पण तुम्हाला कधीतरी सांगेन. आता व्हिडिओ आता आपले सुरूच राहणार आहे हे पूर्ण कंटिन्यू, त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं काय ना काय तर महत्त्व असते बघा आपल्या आयुष्यात. तर कुठलंच म्हणजे देवधर्म जे असलं तर ते आपण स्वतःहून मागून घेत नाही, काय तर आपले कर्म असतात त्यामुळंच ते आपल्या पाठीमागनं येत असतात असं मला वाटते. तर असो, इथं आता सगळं जे असं नाही ते ठेवून घेतलं आणि म्हटलं की जे फोटो ग्रंथ आहेत ते पहिला पूजा करून घ्यावे, म्हणजे निवांत आपल्याला मूर्त्या ज्या आहेत त्या पुसून त्यांना ज्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांना हळदी कुंकू आणि कुणाला चंदन लावायचं तर त्याला चंदन लावलेलं. आता पहिला तर मी स्वामींच्या मूर्ती होती तर त्यांना मी अष्टगंधच लावत होतो आणि हिने ज्या वेळेला मला मठात घेऊन गेलेलं होतं त्यावेळी तिथं मला ते चंदन दिसलेलं होतं त्यामुळे ते घेतलेलं. नाहीतर आधी मी अष्टगंधच लावत होतो आणि त्यामुळं सगळी पांढरी एकदम पांढरी खड मूर्ती होती स्वामींची. आणि अष्टगंध असल्यामुळं आता त्याच्यामध्ये काय असते माहिती नाही, पण लाल भडक झालेलं आहे बघा. आता ही स्वच्छ कशानं करायची मला तेच कळत नाही. आणि लाल एकदम पांढरी खड मूर्ती असल्यावर लाल झाल्यानंतर बघा आपल्याला पण मन थोडं नाराज होते. आणि गुरुपुष्यामृत होता गेल्या वर्षी त्यावेळेला मी स्वामींची दुसरी पितळ्याची जी मूर्ती आहे तर ती आणलेली होती. आता इथं हे 21 कॉईन आहेत बघा 5 रुपयाचे, तर हे मला आवडते आणि ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितले की आपल्या घरात म्हणजे पैसे नाहीत असं म्हणू नये, त्यासाठी मी देवाऱ्यात हे पैसे पुजलेले आहेत. तर ह्याच्या मागाने तुम्हाला काय कारण कोणाच्या घरात असलं तर आणि म्हणजे कशा प्रकारे तुम्ही का पूजा करताय तर ते मला नक्की सांगा. तर चला, झाली इथं आता देवपूजा आणि फुलं एवढीच होतीत बघा. जास्वंदीला एकच उमललेलं होतं फूल आणि चाफ्याला 4-5 फुलं उमललेली होती. आणि झाडांची अवस्था बघितल्यानंतर देवपूजा करायचं सुद्धा मन होत नाही, कारण इतकं त्याला लहान रोप असल्यापासून सांभाळलेलं होतं. असो, आता होईल तर होईल, त्याला उलट पालवी छान फुटल. आता पावसाळा येईल त्यावेळेला. चला, आता इथं माझी देवपूजा त्यांनी करून झालेली होती मस्त. म्हणजे आपल्याला की निवांत आपल्याला तिकडे जायला आलं. कसला रविवार पडलाय आज? रिव्हर पडला बिना पाण्याचा टँकर बुकडून घेऊया. टँकर कितीला आहे काय माहिती खरं हो. हां, भांडी घासून ठेवलं तिथं सगळं पाणी सपले बघा. आणि पाणीच सोडणं झालं, पाणी सोडलं तरी पण असं सोडले. आता हे एवढंच भरले आणि पाणी बंद केले. काय म्हणायचं माणसाचं. दूध आणा येताना. अहो त्या आलीत तर चहा बी करायला नको. आलीत तर हाय. बरं बरं. आज घराची अवस्था बघू वाटाणा झाल्या. कपडे लावल्यात एवढी, तर पिळायला पाणी नाही. चहा नाश्ता झालाय, जेवण केलं नाही काय नाही. देवपूजा तेवढी केली छान मस्तपैकी. पाणी नसल्यावर बघा घराची अवस्था कशी होते बघूनही वाटते. घाण गिट सगळीकडं घाण घाण पसारा पसारा वाटायला लागला.
आता नाश्ता झालाय. तर चला ताईंनो, आजचा हा छोटासाच व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा.